ऐका ना, क्या हुआ तेरा वादा चुरा लिया है तुमने अशी मोहम्मद रफींची कितीतरी हिंदी गाणी आजही आपल्या ओठांवर आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, या हिंदी गायकाला मराठी गाणी गायला लावणारा एक मराठी माणूस होता. हो, श्रीकांत ठाकरे, म्हणजेच आपल्या राज ठाकरेंचे वडील. रफी साहेबांना देवनागरी म्हणजेच मराठी लिपी अजिबात वाचता येत नव्हती. मग श्रीकांत ठाकरे यांना उर्दूचं उत्तम ज्ञान होतं. त्यामुळे रफी साहेबांना मराठी गाणं गाता यावं म्हणून त्यांनी चक्क मराठी गाण्याचे शब्द उर्दू लिपीत लिहून दिले. आणि इथूनच या दोघांचं संगीताचं नातं आणखी खास होत गेलं. श्रीकांत ठाकरे आणि रफी साहेब यांच्यात गायक संगीतकार म्हणून एक सुंदर जुळवून घेणं होतं. श्रीकांत ठाकरे गाण्याचे शब्द आणि त्यांचा भाव समजावून सांगायचे आणि रफी साहेब आपल्या आवाजातून त्या भावनेला अक्षरशः जिवंत करायचे. भाषा वेगळी असली तरी संगीताने मात्र या दोघांना एकत्र आणलं आणि याच पद्धतीने सुरू झाला मोहम्मद रफींचा मराठी गाण्यांचा प्रवास. त्यांनी गायलेलं पहिलं मराठी भक्तिगीत होतं शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. या गाण्याचे शब्द वंदना विटणकर यांनी लिहिले होते, तर संगीत श्रीकांत ठाकरे यांनी दिलं होतं. पुढे रफी साहेबांनी हा छंद जीवाला लावी पिसे, हसा मुलांनो हसा यांसारखी अनेक मराठी गाणी गायली आणि मराठी रसिकांच्या मनातही आपली खास जागा निर्माण केली. भाषा मराठी होती, लिपी वाचता येत नव्हती, पण आवाजातली भावना इतकी सुंदर होती की रफी साहेबांचा आवाज मराठी माणसाच्या मनालाही भिडला. तुम्हाला रफी साहेबांचं कोणतं मराठी आणि हिंदी गाणं आवडतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.